नमस्कार, रामकृष्ण हरी मंडळी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वसुबारस अर्थात दिवाळीचा पहिला दिवस। का साजरी करतो आपण वसुबारस? या मागे आहे एक सुंदर लोककथा आणि ती आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या शेवटी। नमस्कार, मी गिरीराज आणि तुम्ही बघताय गिरीतेज। दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस। धर्मग्रंथानुसार वसुबारसला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात। या दिवशी गायींची वासरांची पूजा केली जाते, त्यांना राळीच्या भाताचा आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो, त्यांची आरती देखील केली जाते। एका लोककथेनुसार एका गावामध्ये एक आजीबाई राहत होती। तिला एक सून होती। तसंच त्यांच्याकडे गवाळी आणि मुगाळी गाई वासरं देखील होती। गाई वासरं होती त्याचबरोबर म्हशी देखील होत्या। एके दिवशी आजीबाई शेतावर निघाल्या आणि त्यांनी सुनेला सांगितलं की सूनबाई, मी जोपर्यंत शेताहून येईल तोपर्यंत तू माडीवर ठेवलेले गव्हाचे आणि मुगाचे दाणे शिजवून ठेव, गवाळी मुगाळी त्याची शिजवून ठेव, असं आजीबाईने सुनेला सांगितलं। आणि सुनेचा मोठा गैरसमज झाला। तिला वाटलं की गवाळी आणि मुगाळी म्हणजे हीच वास्त्र शिजवून ठेवायची आहे ती काय, आणि तिनं तसंच करायला सुरुवात केली। आजीबाई घरी आल्या, सुनेनं जेवणाचं पान वाढलं, त्यामध्ये त्यांना मांस दिसलं आणि आजीबाई अचानक खूप घाबरली। ती तशीच देवापुढे जाऊन बसली, प्रार्थना केली, देवा, हा माझ्या सुनेच्या हातून अपराध घडला, तिला क्षमा कर आणि गाई वासरांनाही जिवंत कर, अशी ती देवाला म्हणाली। जर तू त्यांना जिवंत केलं नाहीस तर संध्याकाळपर्यंत मी माझे प्राण सोडील। अशी संध्याकाळ झाली तशा गायी परत आल्या व त्यांनी हंबरडा फोडायला चालू केला। तशी देवांनाही चिंता वाटू लागली। नंतर देवाने वासरांना जिवंत केले, ते तसेच उड्या मारत प्यायला गेले। गायीचे हंबरणे बंद झाले। नंतर आजीबाईने गाई गुरांची पूजा केली, त्यांना नैवेद्य दाखवला आणि देवाचे आभार मानले। आणि तो दिवस होता अश्विन कृष्ण द्वादशीचा। त्याच दिवशीपासून गाई वासरांच्या पूजनाची, त्यांना नैवेद्य दाखवायची प्रथा ही सुरू झाली। ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी, देवब्राह्मणाच्या दारी, पिंपळाच्या पारी, गाई गोठ्याच्या दारी, सुफळ संपूर्ण। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।